हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. अँड सॉरी, आज मी खूप अशी रडलेली दिसते कारण की मला माझ्या नवऱ्याने खूप मारलंय आज. झोपून का मला प्रचंड सर्दी झाली म्हणून माझे यस, तुझा पाय सगळा दिसतोय. ओ सॉरी, कमरेपासून दिसतंय. ओके, सो ॲज प्रॉमिस्ड या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लिपस्टिक्स जे अफोर्डेबल आहेत. आणि माझ्याकडे अजून पण लिपस्टिक्स आहेत, पण ते मला एवढे आवडले नाही. सो मला जे आवडले आहेत ते मी तुम्हाला शेअर करते. आणि अजून पण काफी ब्रँड्स आहेत ज्यांचे चांगले लिपस्टिक्स असतात, लाईक स्विस ब्युटी, मार्स, जे अफोर्डेबल पण असतात. आणि मेबलिन पण, इनफॅक्ट मेबलिनचे पण काही असे रेंज आहेत जे खूप चांगले लिपस्टिक्स आहेत आणि अफोर्डेबलसुद्धा. पण इथे काही जे असे ब्रँड्स आहेत जे माझ्यासाठी, सॉरी मी खूप वेळा जे बोलली, जे माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग होते की अच्छा ह्याचे पण चांगली क्वालिटी वगैरे आहे. माझं नाक पण लाल झालं सर्दीमुळे सारखं असं हँकरचीफ यूज करून. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाईम, लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. तर आज माझ्याकडे 2 ब्रँडचे लिपस्टिक्स आहेत, स्टेज ब्युटी अँड स्विस ब्युटी. सो हे दोन्ही अफोर्डेबल रेंजेसमध्ये येतात. आणि हे लिपस्टिक्स मला कसले हाय एंड ब्रँडचे ड्यूप वाटले ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. इथे प्राईस वगैरे मी मेन्शन करेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सगळ्या लिपस्टिक शेड्स शेड नेम अँड प्राईस आणि लिंक असेल. सो ते पण चेक करा. ओके, सो मेन डिस्क्लेमर, हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे. मी हे सगळे लिपस्टिक्स मला PR मध्ये मिळालेले, मी ह्याला खूप यूज केलं आहे. अँड नाव आय एम ओके अँड कम्फर्टेबल टू शेअर माय रिव्ह्यू की हे कसं आहे, ह्याची कन्सिस्टन्सी कसे आहे, पिगमेंट कसं आहे आणि किती आवर्ससाठी हे स्टे करतं. सो ते सगळं तुम्हाला मी शेअर करेन. सो सर्वात पहिले आपण स्विस ब्युटीने स्टार्ट करूया. सो हे आहे, तुम्ही बघू शकता, हे खूप मेसी झालं आहे. बट हे 2 शेड्स आहेत जे मला खूप आवडलेले. हे कोणती रेंज आहे, स्विस ब्युटी क्रेज डुओ लिप कलर. तर ही अशी पेन्सिल आहे. तर ह्याचा कॉन्सेप्ट काय आहे मी तुम्हाला सांगते की एका साईडला हे शेड्स दिसतात तुम्हाला, एका साईडला डार्क शेड आहे आणि एका साईडला लाईट. तर मी तुम्हाला स्वॉच दाखवते, पहिले ह्याचा दाखवते. खूप इझिली ग्लाईड होतं, तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि हे लगेच मॅट होतात. हा शेड खूप प्रिटी आहे फॉर डेली यूज पण. हा थोडंसं नडलं आहे, ते आहे ह्याचा फ्रेग्रन्स. इट इज नॉट व्हेरी नाईस. बस बाकी या लिपस्टिक हे खूप छान लिपस्टिक्स आहेत फॉर डेली यूज. आणि ह्याच्या खाली लिप बाम लावलं सी. सो फक्त 2-3 सेकंड्स थांबायचं आहे आणि हे काही ट्रान्सफर होत नाही सी. आणि दुसरा मी डार्क शेड ह्याच्यावरती फक्त आउटलाईन करते. तर या लिपस्टिकचा हे मी जरा तोडलं आहे, इग्नोर. ओ सॉरी, मी ना कॅप चुकीची लावलेली. हा लाईट शेड आहे आणि जो मी लावला फुल लिप्सला तो डार्क शेड आहे. सॉरी. सो मी तुम्हाला इथे दाखवते की हा लाईट शेड आहे आणि हा डार्क शेड आहे. मी चुकून कॅप रॉंग लावलेली म्हणून मला कळालं नाही. सी, असा हा शेड डिफरन्स आहे. सो तुम्ही त्याच्याने आउटलाईन करू शकतात. हा आहे टेरिफिक पिंक. सॉरी, हा लेबल थोडंसं हे रेड वाटतंय. पहिले आपण लाईट शेड फुल लिप्सला लावून घेऊया. हा जरी ब्राईट असला तरी फॉर समर्स इट इज व्हेरी गुड. मला असे शेड्स आवडतात समरमध्ये यूज करायला. हा कॅमेरामध्ये खूप जास्त ब्राईट दिसतोय, बट हा ॲक्च्युअलमध्ये इतका ब्राईट नाही आहे. त्याला आपण थोडं हे करूया, सटल करून टाकूया डार्क शेडनी. इथे पण माझ्याकडनं चूक झाली की मी डार्क शेड यार, असं का होतं आहे. सो मी दोन्ही शेड मिक्स केले आहेत, डार्क आणि लाईट. त्याच्यानंतर हा शेड आला आहे, दिस इज टेरिफिक पिंक. चांगला आहे हा, समर्ससाठी खूप चांगला. मी आता हा आउटफिट घातला आहे म्हणून जर मी व्हाईट आउटफिट घातलं तर हा शेड खूप प्रिटी वाटेल त्याच्यावरती. स्विस ब्युटीज, पण हे आहे प्युअर लश्चर लिपस्टिक्स. आय डोंट नो, ह्याची पॅकेजिंग मला खूप क्यूट वाटली. आणि हे पण एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहे, 299मध्ये. त्या क्रेज डुओ लिपशेडची मला प्राईस आठवत नाही आहे, बट मी इथे कुठेतरी मेन्शन करेनच. पण हे 299चे आहेत. तर हे लिपस्टिक मेनली हे ना, माझ्याकडे एक लिपस्टिक आहे जी 4000ची आहे, शार्लेट टिल्बरीची. हे त्याचं क्लोज ड्यूप आहे. टेक्स्चर वाईज बोलते आहे, नॉट कलर. म्हणजे हे लिपस्टिकने ना हायड्रेटेड फील होतं, मॅट असं ड्राय नाही होत. आणि ह्याच्यामध्ये ना असं सॅटिन फिनिश आहे, म्हणजे थोडंसं ग्लॉस आणि स्टिल मॅट.
तर आजकाल मला असे सॅटिन फिनिशचे खूप आवडतात बिकॉज लिप्स खूप ड्राय नाही होऊन जात. हा फर्स्ट शेड आहे 07 ट्विस्टेड कॅरमल. पिगमेंट बघा एका गोमध्ये लागली. आणि हा शेड खूप छान नूड ब्राऊन कलर आहे. हे मला ऑफिसला यूज करायला खूप आवडतं बिकॉज एकतर हा मॅट नाही आहे, सो फुल डे मी रिअप्लाय जरी केलं तरी इट्स ओके, बट फुल डे मला हायड्रेटेड फील राहतं, जास्त ड्राय नाही फील करत आणि कलर पण खूप चांगला वाटतं. आता मी मेकअप वगैरे काही केलं नाही म्हणून ते थोडं वेगळं वाटत असेल फेसवरती, बट ट्रस्ट मी हा कलर खूप छान वाटतो. त्याच्यानंतर नेक्स्ट शेड आहे 04 इट्स बेअर. स्विस ब्युटी अगेन सेम. हा थोडासा त्याच्याहून कमी, तो थोडा ऑरेंज टोन आणि ब्राऊन टोनमध्ये होता. हा थोडासा पिंकिश साईडमध्ये आहे, बट ह्याचा पिगमेंट आणि ह्याचा एकदम इझिली ग्लाईड होतं. खूप छान आहे. आणि हे ऑब्व्हियसली ट्रान्सफर करतं. हे ट्रान्सफर प्रूफ नाही आहेत बिकॉज दिस इज सॅटिन फिनिश. पण लिप्स ना, सॉरी खूप घाणेरडं लागलं गेलं, पण लिप्स ना खूप असे रिच वाटतात आणि छान फील होतं. खूप मस्त वाटतो हा कलर. लाईक जर तुम्ही ब्राईट कलर वेअर करतात आणि डेली नूड कलर तुम्हाला सॅटिन फिनिश हवा असेल तर 299 रुपीजमध्ये दिस इज अ व्हेरी नाईस बाय. त्याच्यानंतर आहे पॉप चेरी. आय एम नॉट व्हेरी फॅन ऑफ दिस कलर, कारण की एक मला रेड कलर आवडतो, पण मला रेड कलरमध्ये ग्लॉस नाही आवडत, मला मॅट आवडतो. बट मी तुम्हाला तरी स्वॉच करून दाखवते. हा एकदम असा ब्राईट रेड आहे. कोणाला जर रेड ग्लॉस आवडत असेल तर दे कॅन बाय. खराब शेड नाही आहे. ह्याला खूप छान पिगमेंट आहे. लाईक म्हणून मी बोलली हे एक शाले टिल्बरीचं ड्यूप आहे ॲक्च्युअलमध्ये. हा खूप ब्राईट आहे. सॉरी सी हा लावलेला आहे. सी खूप जास्त ब्राईट आहे. मला ग्लॉसमध्ये इतकं ब्राईट शेड नाही आवडत. आणि नेक्स्ट आहे हे दिस इज इन द शेड 07 हॉट टॉडी. आय एम ऑब्सेस्ड विथ दिस कलर. आणि गाईज दिस इज नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ, सो प्लीज मी असं तारीफ करते बिकॉज अप्रिशिएशन मिळालं पाहिजे जर प्रोडक्ट्स ॲक्च्युली वर्थ आहेत तर. सी हा कलर बघा तुम्ही. मला ना प्रॉपर असं ब्राऊन आवडतो, पण ब्राऊनपेक्षा मला ब्राऊन पिंक असेल तर मला जास्त आवडतो. आय डोंट नो वाय. सो हा तसाच आहे एकदम. आणि मी तुम्हाला दाखवते. सी एकदम बोलतात ना डेली नूड पिंकिश नूड कलर आहे हा. सी खूप प्रिटी आणि खूप छान कलर आहे. तरी हे फक्त मी एक स्वाईप केलं आहे. एक स्वाईपमध्ये हा इतका कलर देतो. सो मला खूप आवडतं. तरी तरीसुद्धा कॅमेरामध्ये ना हे थोडं पिंक जास्त वाटत असेल तुम्हाला, बट रिअल लाईफमध्ये हे पिंक कमी आणि ब्राऊन जास्त वाटतं, बट पिंकची हिंट आहे. हे शेड 02 बेलिनी बेबी. हा मी नाही ट्राय केला आहे. हा मी तुमच्यासोबतच ट्राय करते. सी मी यूज पण नाही केला आहे. हा बघूया कसा आहे. हा थोडा ब्राईट आहे. किंवा मग मेकअप वगैरे केल्यानंतर जर मॉर्निंग लुक करायचा असेल तर इट विल गो. त्यानंतर आहे रम रॉयले. हा पिंकिश डार्क पिंक कलरमध्ये येतो आणि हा पण खूप छान दिसतो. ह्याला पण मी यूज केलं आहे. खूप छान असा पिंक कलर आहे हा. मी आता जास्त काही असं गेटअप नाही केलं आहे, बट हा कलर मला खूप आवडतो. सो त्याच्यानंतर आहे लिप ग्लॉसेस, बट दिस इज 2-in-1 लिपस्टिक्स. तर एका साईडला मॅट लिपस्टिक आहे, एका साईडला ग्लॉस आहे. हे असे लिपस्टिक ना मी आधी यूज केलेत आणि तेव्हा मला माहिती नाही, मी आय थिंक रॉंग ब्रँड यूज केलं. माझे लिप्स खूप स्टिकी वाटायचे, पण हे मी यूज केलं अँड आय वॉज सरप्राईज. एकतर या ब्रशला कलर जो लावतो आपण, हा ब्रशने हा ग्लॉस खराब नाही झाला. मी 2-3 वेळा ही लिपस्टिक यूज केली. तुम्हाला ब्रश दिसत असेल, थोडासा कलर्ड आहे. तर ओव्हरऑल मला ही लिपस्टिक्स खूप आवडले. हे पण स्टेज ब्युटीचेच आहेत. ग्लॉस लॉक
इंटेन्स कलर ट्रान्सफर प्रूफ 2-in-1 लिक्विड लिपस्टिक. सो हा शेड आहे आय एम प्रिटी. आय एम प्रिटी इज अ परफेक्ट पिंक नूड कलर. आणि तुम्हाला दाखवते स्वॉच. आणि हे ग्लॉस आणि हे पण ना 500ला आहे, 499 रुपीज. खूप छान नूड कलर आहे हा. ह्याला थोडं सुकून देऊया आणि मग ह्याचा ग्लॉस यूज करूया. कलर असा पण कलर किती प्रिटी वाटतो. आता ह्याच्यावरती लवकर सुकून गेलं. नॉन ट्रान्सफर. थोडंसं अजून सुकायचं बाकी आहे, थोडंसं ट्रान्सफर झालं, बट दिस इज कम्प्लिटली ट्रान्सफर प्रूफ. आणि आता आपण ग्लॉस लावूया. ह्याचा ब्रश असा आहे. आणि ह्यांचा ग्लॉस खूप हायड्रेटिंग आहे. त्याच्यावरती ग्लॉस लावल्यावरती थोडीशी डार्क वाटते. आणि आणि कधी पण तुम्ही जर ग्लॉस वगैरे घेत असाल ना, तर ट्राय करा की लाईट शेड घ्या, म्हणजे ते ग्लॉसमध्ये ना थोडंसं डार्कच वाटतं. एकदम लिप्स खूप खूप जास्त प्रिटी वाटतात. त्याच्यानंतर हा आहे अजून लाईटर शेड. हा शेड आहे, ह्याचं नाव काय आहे, आय एम बबली. सो हा एकदम असा बबली, नावावरनंच कळतं की एकदम बबली बबली बबलगम सारखा कलर आहे. पण हा ना असं मी थोडासा लावते आणि त्याला हाताने करते, नाहीतर मग खूप हा कलर पण खूप छान नूड आहे. खूप लिप्स ना असे नॅचरल लिप्सवरती ग्लॉस लावल्यासारखं वाटतं. आता मी तुम्हाला लगेचच ग्लॉस दाखवते, मला तेवढं वेट नाही करायचं आहे. डिफरन्स. आणि उगाच ह्याचा ग्लॉस एकदम असा ओव्हर शायनी वगैरे नाही आहे, जेवढा शाईन असला पाहिजे तेवढाच आहे. आणि लिप्स असे खूप हेल्दी वाटतात. ओव्हरऑल मला खूप आवडला हा पण शेड. आणि या व्हिडिओचा लास्ट शेड आहे, हा थोडा मी डार्क दाखवते. हा थोडा ब्राउनिश पिंक आहे. ह्याच्या शेडचं नाव आहे आय एम प्रिटी. ओ शिट, मी आय एम प्रिटी आधी लावलं आहे, सॉरी. हा बघा, हा थोडा ब्राउनिश शेड आहे, रेडिश ब्राऊन. ह्याचा शेड आहे आय एम हॅपी. शेड नंबर आहे 05. सॉरी, ज्यांना डार्क कलरमध्ये ग्लॉस आवडतो ते लोक हे लावू शकतात. हे जास्त ना मला ग्लॉसपेक्षा मॅट लिपस्टिक जास्त आवडली. एकदम छान डस्टी कलर आहे, राईट. ह्याचा ग्लॉस आपण लावूया, तेव्हा पण मी तुम्हाला ग्लॉस लावून पण दाखवते. बट त्याच्या आधी मला अनाउन्समेंट करायचे आहे की मेमध्ये मी फर्स्ट वीक ऑफ मेमध्ये मी फर्स्ट गिव्हअवे करणार आहे फॉर दिस चॅनल. आणि ते गिव्हअवेचे प्रोडक्ट्स असणार आहेत स्टेज ब्युटीचे लिपस्टिक्स. आता ते कोणते असतील आय डोंट नो, हे असतील किंवा हे असतील, आणि ते लिपस्टिक्स अनयूज्ड असतील. सो त्याच्यासाठी काही रूल नाही आहे, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आणि रेग्युलर राहायचे माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये. दॅट्स इट. मी डिरेक्टली मेच्या फर्स्ट वीकमध्ये विनर्स अनाऊन्स करेन. 3 विनर्स असतील आणि त्या तिघांना असे 2-3 लिपस्टिक्स वगैरे मिळतील स्टेज ब्युटीचे पर्टिक्युलरली. थोडं गेलं बिकॉज मी खूप लवकर करते व्हिडिओच्या नादात, नाहीतर तुम्ही सुकून मग लावा. हा एक कलर आहे जो मला डार्कमध्ये ग्लॉस आवडला. हे ना असं वेडिंग लुक असेल किंवा फंक्शन वगैरेला हा कलर खूप छान वाटेल, डार्क ग्लॉस. आणि ह्याच्यामुळे ना फेसवरती पण खूप छान ग्लो वाटतो. सो ओव्हरऑल मला हे ग्लॉसेस पण खूप छान वाटले. आणि येस, हे सगळे माझे फेवरेट आहेत, बट सर्वात जास्त मला आवडतात हे स्विस ब्युटी आणि स्टेज ब्युटीचे हे वालं रेंज. बाकी सगळे पण चांगले आहेत, बट बेस्ट हे वाटतात. आणि येस, तुम्ही रेग्युलर वॉच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो कॉमेंट आणि डू लेट मी नो की तुम्हाला कोणता शेड आवडला. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सॉरी, मला नीट एंड नाही करता येत, बट परत भेटूया लवकरच. बाय.